सध्या कपिल राऊत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आणि काय त्यांच्याकडे आणखी तपशील जाणून घेऊया। कपिल, सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे, महत्त्वाची बैठक वर्षावर होतीये, काय तुमच्याकडे अपडेट आहेत? नक्कीच काही वेळापूर्वीच बैठक सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघांची खास करून बैठक सुरू झालेली आहे आणि बैठकीला स्थानिक नेते जे महत्त्वाचे नेते उदय सामंत असतील, शिवसेनेकडनं महाजन असतील, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, असे नेतेही उपस्थित आहेत। परंतु ही बैठक ही हाय व्होल्टेज अशी राजकीय बैठक बोलू शकतो, कारण की मंत्रिपद असतील, खाते वाटप असतील, त्याचबरोबर उद्याचा जो शपथविधी आहे या सर्व गोष्टींचा यावर चर्चा केली जाईल। आणि बाजूलाच मुक्तागिरी बंगला आहे उदय सामंतांचा, तिथे अनेक आमदार जे आहेत ते त्यांचा काय निरोप येतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता आपल्या फ्रेममध्ये का ते बसलेले आहेत, त्यांची आपण रिॲक्शन घेऊया। सर, बैठक सुरू झालेली आहे, तिन्ही नेत्यांची काय अपेक्षा आहे? नाही, आता बैठक सुरू जो काही तर आनंद आहे, चांगलं आहे, एकत्र बसतात आणि एकत्र बसून निर्णय होतो। माननीय शिंदे साहेबांनी सुरुवातीलाच हे सर्व जाहीर केलेलं अगोदर, त्यामुळं ही बैठक अपेक्षित होती आणि त्या पद्धतीने बैठक व्हायला लागली। मला वाटतं की काही चांगले निर्णय होतील त्यामध्ये। उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेने स्वीकारावं असं हो, आमचा आग्रह आहे, आम्ही जे आमदार म्हणून आमचा आग्रह आहे की त्यांनी हे स्वीकारलंच पाहिजे। आपल्याला भरत गोगावले जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया का सर, बैठक सुरू झालेली आहे, काय मेसेज येणार आहे, काय तुम्हाला अपेक्षा आहे? आता आम्ही इथं ते तिकडं त्यांच्या बैठकीमध्ये तिथे काय चर्चा होईल ते आम्हाला कसं कळेल? तिथं निरोप दिला आहे, पुढचं काय पुढची रणनीती बघूया ना। आता उदय सामंत गेलेले आहेत, त्यामुळे त्यांचे आम्हाला सांगतील ते। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी असं वाटतं? हो, असं आम्हाला वाटतंय, होईल स्वीकारतील। तर नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी मिळणार आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये किंवा मंत्रिमंडळ ह्याच्यामध्ये? बघूया आता साहेबांनी काय रणनीती ठरवलेली आहे, त्या अनुषंगाने आम्ही चालू। पण खुश आहेत सर्व शिवसैनिक 100%। आता असणंच गरजेचं आहे, कारण जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथप्रमाणे जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आता कोणी तसं नाराज बिराजचा काही प्रश्न येत नाही। नाव डिक्लेअर होत नव्हतं, ते झालं, आता आनंद आहे। आनंद आहे, शिवसैनिक सर्व आनंदित आहेत असं म्हणणं आहे। अब्दुल सत्तारजी आहेत आपल्याबरोबर, माजी मंत्री अब्दुल सत्तारजी, बैठक सुरू झालेली आहे? नाही, आता बैठक सुरू झाली। बैठकीमध्ये ठरवल्याप्रमाणे कोणते खाते कोणाला आहे, किती जागा मिळतील, किती मंत्रिपद मिळतील हे ठरवल्यानंतर सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांची यादी देतील, अजितदादा त्यांची यादी देतील देवेंद्रजीकडं, आणि देवेंद्रजी सर्वाला कोणाला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं आहे हे अंतिम झाल्यानंतर फोन करतील आणि मंत्रिमंडळामध्ये कोणाला शपथविधी, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री का दोनच घेणार, उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री, अशा पद्धतीने बी होऊ शकतो अशी चर्चा आहे। आता अंतिम तर ते तिघं नेतेच ठरवणार आणि तिघं नेत्याची अंतिम मीटिंग चालू आहे आणि या मीटिंगमध्ये अंतिम निर्णय झाल्यानंतर जे काही राजकारणामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जी लोकप्रियता या राज्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आणि इतकी थम्पिंग मेजॉरिटी मिळाली, हे पहिल्यांदा घडलेलं आहे। अनेक वर्षानंतर एक हाती सत्ता देण्याचं काम जनता जनार्दनांनी केलं। आता नेते त्यांच्या पद्धतीने मंत्रिपद देतील आणि त्यानुसार निर्णय होईल। यावेळी वेगळा ट्रेंड आहे, सर्व जे मंत्री आहेत सर्व आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवला होता दिल्लीहून आणि त्या अनुषंगाने मंत्रिपद दिलं जाईल, काही नवीन चेहरे येतील असं कळतंय। नाही, ठीक आहे ना, शेवटी कसं आहे का विचार विनिमय करून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा वरिष्ठांना दिलेला आहे सर्वांनी, आणि वरिष्ठ जे निर्णय घेतील, नवीन चेहरे द्यायचे का जुने चेहरे द्यायचे का कोणाला संधी द्यायची का नाही द्यायची, हे अंतिम ठरवण्याचा अधिकार तो एकनाथ शिंदे साहेबाला आमच्या पक्षातर्फे, अजितदादांच्या पक्षातर्फे आणि विशेषतः देवेंद्रजींचा भाजपतर्फे ते त्यांच्या पद्धतीने ठरवतील आणि अंतिम निर्णय घेतील। आणि उद्या 5 वाजताच आहे घोडा मैदान समोर येणार आहे, ते काही फार लपवण्याची गोष्ट नाही, आता फार वेळ राहिलेला नाही आहे। अंतिम निर्णय घेण्यासाठी ही तिन्ही नेते आता वर्षावर बसले आणि लगेच ते निर्णय घेतील आणि त्याचे परिणाम तुम्हालाही तुमच्या ब्रेकिंग न्यूज प्रमाणे दिसतील। रिपोर्ट कार्ड मागवले मंत्र्यांचं असं कळतंय? आता रिपोर्ट कार्ड मला काही माहीत नाही काय मागवलं काय नाही मागवलं, परंतु जे काही मागवलं असेल ते तुम्हाला माहीत असेल ते तुम्हीच दाखवून द्या, आमचा काही रिपोर्ट कार्ड असेल तर। बाकी सर्व वेल अँड गुड आहे, जे काही निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील ते सर्वाला मान्य राहील। मला तर वाटतं स्वीकारायला पाहिजे। शेवटी सत्तेमध्ये सर्व ज्या 61 आमदाराला न्याय द्यायचा आहे तर सत्तेच्या बाहेर राहून देता येणार नाही, सत्तेमध्ये सहभाग घेऊनच सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील।
नक्कीच एक तर सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते का उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे. सत्तेत राहणं गरजेचं आहे, सत्तेत राहूनच आपली विकास होऊ शकतो, विकास कामं आपण करू शकतो असली त्या आमदारांची मागणी आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही खुश आहोत जे काही निर्णय झाले असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिपोर्ट कार्ड जो मागवण्यात आलेला आहे मंत्र्यांचा त्याविषयी ते बोलतात की रिपोर्ट कार्ड मागवला असेल तर वेल अँड गुड, परंतु हा सर्व अधिकार आम्ही कपिल असे संपर्कात राहा.